नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रहो, जवळजवळ 1 लाख पदासाठी सर्वात मोठी भरती होणार आहे. त्या संदर्भात महत्त्वाचं आपण माहिती आणि अपडेट आणले आहेत. विद्यार्थी मित्र, यासाठी वयोमर्यादा काय असणार, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, त्यानंतर ग्राउंडमध्ये कोणकोणते प्रकार आहेत, परीक्षेचे विषय किती आहेत, त्या संदर्भात महत्त्वाची सर्व माहिती आणि अपडेट असल्यामुळं फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, पूर्ण शेवटपर्यंत बघा तरच व्हिडिओ. तर अशा प्रकारे रेल्वे विभागामध्ये विद्यार्थी मित्र जवळजवळ आता जरी 32,000 32,500 पदाची भरती देत असली तरी यामध्ये जवळजवळ 1.5 लाख पदे रिक्त आहेत. आणि संसदेमध्ये सुद्धा वेगवेगळे जे खासदार आहेत त्यांनी हीच मागणी केली आहे की ही पदे कमीत कमी 1 ते 1.5 लाख भरण्यात यावी. अशा प्रकारे ही महत्त्वाची भरती आहेत. जवळजवळ 1 लाख पदासाठी 100% भरती होणार आहेत. नाहीतर 1 ते 32 आता सध्या दाखवत जरी असले तरी 40 ते 60 70 80 हजार पदासाठी ही 100% भरती होणार आहे. यासाठी फक्त आणि फक्त 10वी पास योग्यता आहेत. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही पेपरला गेले तर याचे पैसे परत पुन्हा भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आधी चलन भरणार लागत आहे, म्हणजे ह्याची फीस भरावं लागेल 250 रुपये. आणि त्यानंतर जर तुम्ही पेपरला जर गेले तर ते 250 रुपये परत पुन्हा तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. जवळजवळ 2019मध्ये 64,000 पदासाठी भरती झाली होती. त्यापूर्वीची भरती 1 लाख पदासाठी होती, परंतु 19 नंतर 4 वर्षामध्ये ही भरती झाली नाही. त्यामुळं यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख पदे सध्या रिक्त आहे. तरी संसदेमध्ये काही खासदारांनी मागणी केली की तुम्ही यातील कमीत कमी 1 लाख पदे तरी भरा आणि 100% 1 लाख पदे ही भरली जाणार आहेत. 100 मार्काचा पेपर आहेत. निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी असणार आहेत 1 असतील, ज्यामध्ये 25 प्रश्न हे गणितासाठी, 25 प्रश्न बुद्धिमत्तासाठी आणि 25 प्रश्न GK-GS म्हणजे फक्त 3च विषय असणार आहेत. आणि 25-25चा पॅटर्न असल्यामुळं आणि 20 प्रश्न हे फक्त सामान्य अध्ययन असणार आहेत ज्यामध्ये. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची रेल्वे भरती आहेत, ज्यामध्ये याच्यामध्ये अजूनही पदभरती म्हणजे एकच पेपर होणार आहे. ज्याप्रमाणे NTPC जे रेल्वेची भरती आहे त्यामध्ये 2 पेपर होत आहेत, CBT 1 आणि CBT 2. तसं ग्रुप D साठी फक्त एकच पेपर होणार आहेत. पेपरनंतर तुमचं ग्राउंड होणार विद्यार्थी मित्र 1600 मीटरसाठी. आणि त्या ग्राउंडमध्ये जे मार्क तुम्हाला पडतील त्यानुसार तुम्हाला क्वालिफिकेशन आणि तुमच्या लिखीच्या मार्कवर तुमचं मेरिट लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की RRB ग्रुप D लेवल 1 में 2019 में अंतिम भर्ती हुई थी. 19 में करीब 64,000 पदों पर भर्ती की थी. काफ़ी पिछड़ियों के कारण से भर्ती प्रक्रिया पूरी होने के क्रम 4 साल निकल गए. इसके बाद अब करीब 6 साल के बाद भर्ती की जा रही है. रेलवे मंत्रालय की ओर से समय पर प्रसारित सूचनाओं के आधार पर 1,13,533 पदों खाली पदों पर भर्ती की संभावना सामने आ रही थी. रेलवे की ओर से 32,000 पदों पर ही भर्ती विज्ञापन की गई है. संभवतः पहली बार रेलवे ग्रुप D लेवल 1 में काफ़ी कम पद भर्ती निकली जा रही है. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय 32,000 म्हणजे काहीच पदं नाही विद्यार्थी मित्र. जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख पदं रिक्त असल्यामुळं 1 लाख पदाची भरती होणं अपेक्षित होतं, परंतु ती निघली नाही. पण याच्यामध्ये 100% तुम्ही फॉर्म भरा. याचं मेरिटही खूप कमी लागणार आहेत. आणि या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी या भरतीचा फायदा घ्या विद्यार्थी मित्र. यासाठी एकच पेपर होणार. आणि विशेष म्हणजे हे पेपर इथं आपल्या आसपासच होऊ शकतात येत, कारण की ग्रुप Dचं रेल्वेचं पेपर हा मराठीतून पण होणार आहेत. आणि यावेळेस त्यांनी असं व्यवस्था करण्याची शक्यता आहे की आसपास पेपर व्हावेत, कारण की काही मुलांचे पेपर मागच्या वेळेस मुंबईला वगैरे झाले परंतु यावेळेस तुमच्या जवळचे सेंटरवरच ते पेपर देऊ शकतात. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची भरती असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा. यासाठी जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट, आधार कार्ड, त्यानंतर तुमचं पासपोर्ट साईज फोटो झाले आणि असेच डॉक्युमेंट आहेत साधे सिंपल. त्यानंतर विद्यार्थी मित्र कास्ट सर्टिफिकेट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्हाला एक दुसरं महत्त्वाचं एक सांगणं आहे की राज्य पोलीस दलामध्ये सुद्धा मोठी भरती येणार आहेत. परंतु या भरतीचा सगळ्यांनी फायदा घ्या आणि फॉर्म भरा. 21 जानेवारीपासून हे फॉर्म चालू होणार आहेत. आणि याच्यामध्ये एकच पेपर होणार, त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन आहे. अशी महत्त्वाची माहिती अपडेट होती विद्यार्थी मित्र. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, तुमचे धन्यवाद. खूप खूप विशेष आभार.